जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विजय खिलारे, संस्थापक ज्ञानज्योत डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कूट प्रश्न याच्यावरती काही प्रकार बघणार आहोत। याच्या अगोदर आपण कूट प्रश्न या धड्यावरती 3 भाग बनवलेले आहेत। त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आपण पाहिलेले आहेत आणि हा कूट प्रश्नावरती शेवटचा व्हिडिओ आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरचे व्हिडिओ बघितले नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सुरुवातीला आपण ते व्हिडिओ बघावेत आणि मग नंतर हा व्हिडिओ आपण बघू शकता। मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आजच्या प्रकाराला। चला, पहिला प्रकार आपण बघणार मित्रांनो, एका कपाटातील एकूण पुस्तकांच्या 3/7 भाग इंग्रजीचे पुस्तके आहेत। उरलेले सर्व पुस्तके मराठीचे आहेत। जर मराठीची पुस्तके इंग्रजीच्या पुस्तकांपेक्षा 35 जास्त असतील तर त्या कपाटात एकूण पुस्तके किती आहेत? तसं आपला आणि पुस्तकाचा 36 आकडा आहे बरोबर। आपला आणि पुस्तकाचा 36 आकडा कधी न जमणारी गोष्ट आहे। असू द्या, तर आपल्याला विचारलंय कपाटामध्ये एकूण पुस्तके किती आहेत। आता एकूण पुस्तके जी तुम्हाला दिलेली नाहीये त्याला तुम्ही काय पकडायचं? एकूण पुस्तके मानायची मित्रांनो x। एकूण पुस्तके काय मानायची? x मानायची आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितले? 3/7 भाग हा इंग्रजीचे पुस्तके आहे। म्हणजेच इंग्रजीचे पुस्तके काय असेल मित्रांनो? 3/7। आता हा जो भाग दिला आहे हा भाग आपल्याला एकूण पुस्तकांच्या पैकी दिलेला असतो, म्हणून एकूण पुस्तके आपण या ठिकाणी गुणिले करणार, जे आपण x पकडलेले आहे। मग 3 गुणिला x काय? 3x भागिले 7। हे झाले मित्रांनो आपले इंग्रजीचे पुस्तके। आता बघा, आपल्याकडे एकूण पुस्तके x आहे, इंग्रजीचे पुस्तके 3x भागिले 7 आहेत। तर मराठीचे पुस्तके काय असतील मित्रांनो? बघा, मराठीचे पुस्तके बरोबर एकूण पुस्तके जे की x आहे त्यातून जर आपण इंग्रजीचे पुस्तके काढून टाकले तर खाली काय उरणार आहे? मराठीचे पुस्तके। मग बघा या ठिकाणी काय मित्रांनो? 7x - 3x भागिले 7। एवढा जांगड उत्तर तुम्हाला करता आलं पाहिजे। पोलीस भरती करतो आपण, एवढं जमलं पाहिजे। 7x मधून 3x गेले किती उरत आहे? 4x भागिले 7। हे झाले मित्रांनो आपले मराठीचे पुस्तके। आणखीनही जांगड उत्तर संपला नाही पुरावा, लक्ष द्या। आता आपल्याला एक अट दिली आहे की मराठीचे पुस्तके इंग्रजीच्या पुस्तकांपेक्षा 35 ने जास्त आहे। मग मराठीचे पुस्तके बरोबर इंग्रजीचे पुस्तके अधिक 35। काय घेतलं आपण? दिलेले आपल्याला अटीमध्ये की मराठीच्या पुस्तके इंग्रजीच्या पुस्तकापेक्षा 35 ने जास्त आहे। आपण दिलेली अट लिहिलेली आहे। मराठीचे पुस्तके आपण आत्ताच काय काढले? 4x भागिले 7। इंग्रजीचे पुस्तके आपण काढले 3x भागिले 7 अधिक 35। आता बघा, हे इकडं अधिक मध्ये याचं जांगड उत्तर इथं आपल्याला करावं लागेल मायनस मध्ये, आणि समोर कोण उरलाय भाऊ? 35। लक्ष दे रे भैया, 4x - 3x किती x रे भाऊ? 1x भागिले 7। या ठिकाणी जेव्हा छेद समान असतो त्यापैकी 1 घ्यायचा असतो। समोर काय उरलंय? 35। हा 7 इथं भागाकाराच्या स्वरूपात आहे, समोर जाताना त्याचा जांगड उत्तर गुणाकारात होईल। मग x बरोबर 35 गुणिले 7 करायचे। 7 × 5 = 35, 5 × 4 = 3, 7 × 21 आणि 3 मित्रांनो 24 होतील। म्हणजे एकूण पुस्तके आपले काय येतील मित्रांनो? 245, पर्याय क्रमांक 2। अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे। त्याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका पाहिजे। चला, पुढचा प्रश्न घेऊयात। अशाच पद्धतीचा प्रश्न आहे हा। समजला असेल तर आता नीट लक्ष आपण देऊयात आणि समजून घेऊ की आपल्याला काय दिलंय। एका कपाटातील एकूण पुस्तकांच्या 2/5 भाग इंग्रजीचे पुस्तके आहेत, उरलेले सर्व मराठीचे आहेत। तर मराठीची पुस्तके इंग्रजीच्या पुस्तकांपेक्षा
काय रे भैया 30 ने जास्त आहे, तर कपाटात एकूण पुस्तके किती आहेत? मग एकूण पुस्तके आपल्याला विचारलंय, तर एकूण पुस्तके काय घ्यायचं रे? एकूण पुस्तके बरोबर घ्यायचं भैया x, आणि इंग्रजीची पुस्तके एकूण पुस्तकांची किती आहे? 2/5. म्हणजे इथे लिहिणार आपण इंग्रजीची पुस्तके मित्रांनो काय 2/5. हा जो भाग नेहमी दिलेला असतो ना, हा एकूण पुस्तकांपैकी असतो. म्हणजे 5 भागापैकी 2 भाग हे इंग्रजीचे आहेत. तर एकूण पुस्तके किती आहेत? x, म्हणून आपण इथे x ने त्याला गुणाकार करणार. इथे येईल मित्रांनो 2x भागिले 5. हे झाले आपले इंग्रजीचे पुस्तके. आता मराठीचे पुस्तके लक्षात घ्या. मराठीचे पुस्तके एकूण पुस्तके आपण पकडलंय x, आणि त्यातून जर आपण इंग्रजीच्या पुस्तकांचा जांगडुत्ता करून टाकला, म्हणजे वजाबाकी करून टाकली, तर खाली काय उरणार आहे भाऊ? उरणार आहेत मराठीची पुस्तके. मग इथं बघा, याच्या खाली कोणी नाही म्हणजे कोण असतो? 1 असतो. यांचा होतो एक तिरकस गुणाकार. 5 गुणिले x 5x वजा 2 गुणिले 1 2x, आणि खाली 5 1 5. अशा पद्धतीने आपल्याला सोडवता येतं. मग मराठीची पुस्तके काय मित्रांनो? 5x मधनं 2x गेलेत 3x, आणि खाली काय उरले 5. आता आपल्याला याच्यामध्ये आणखीन एक अट दिली आहे की मराठीची पुस्तके इंग्रजीच्या पुस्तकांपेक्षा 30 ने जास्त आहे. याचा अर्थ मराठीची पुस्तके बरोबर इंग्रजीची पुस्तके अधिक किती करावं लागेल? 30. बरोबर आहे. मराठीची पुस्तके इंग्रजीच्या पुस्तकांपेक्षा 30 ने जास्त आहे. म्हणजे मराठीचे पुस्तके जेवढे असतील त्याच्यामध्ये इंग्रजीचे पुस्तक आपण जर 30 मिळवले इंग्रजी पुस्तकामध्ये, तर आपल्या मराठीची पुस्तके निघणार आहेत. म्हणून ही अट आपण घेतली आहे. मग या ठिकाणी बघा, मराठीची पुस्तके आपण काय काढलंय? 3x भागिले 5. आणि इंग्रजीची पुस्तके काय आहे? 2x भागिले 5 अधिक 30. बघा, ही इकडं अधिकच्या स्वरूपात आहे. इकडे येताना काय होईल? वजाबाकी होईल. 2x भागिले 5 समोर उरलंय आपलं 30. इथं लक्ष दे रे सोन्या. 3x मधून 2x, सोनी तू पण लक्ष दे बेटे. 3x मधून 2x गेले, उरलाय x, आणि या ठिकाणी छेदापैकी 1 घ्यायचा आहे, आणि समोर उरलाय मित्रांनो 30. बघा, x भागिले 5 आहे. 5 इकडे भागाकारात समोर जाताना त्याचा जागरूकता होणार आहे मित्रांनो 30 गुणिले 5. मग x बरोबर 5 त्रिक 15 शून्य जशाच्या तसं. काय येतं उत्तर आपलं मित्रांनो? 150. पर्याय क्रमांक 4. अशा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला आपला हक्काचा मार्क मिळवायचा मित्रांनो. आणि तुम्ही आपल्याला दिलेला एक प्रश्न आहे तो सोडवायचा आहे. एका कपाटीतील एकूण पुस्तकांचे 1/5 भाग इंग्रजी पुस्तके आहेत. उरलेली सर्व पुस्तके मराठीची आहेत. तर मराठीची पुस्तके इंग्रजीच्या पुस्तकांपेक्षा 21 ने जास्त आहेत, तर कपाटात एकूण पुस्तके किती आहेत याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या त्याची शपथ आहे पाठवायचे कमेंट बॉक्स मध्ये. चला पुढचा प्रश्न आपण घेऊया. बघा, खांब. ऐ ऐ ऐ भिया. चला लक्ष द्या इकडं. तांत्रिक अडचणी बघा, आपल्याला बरेचदा खांबातील अंतर यावरती प्रश्न दिसतो. आपला प्रकार पुढचा आपण बघतोय की 10 खांबातील अंतर 720 मीटर आहे. सर्व खांब समान अंतरावरती आहे. तर दुसऱ्या व 5व्या खांबातील अंतर किती हे बऱ्याचदा आपण भावनेच्या भरात जातो, प्रश्न चुकवतो मित्रांनो. लक्ष द्या, अगदी सोप्या पद्धतीने बघा. खांब आपले 10 पकडू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे 10 खांब आहेत. आणि या खांबापासून तर या खांबापर्यंतचं अंतर आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो 720 मीटर एवढं अंतर दिलेलं आहे. तर लक्षात घ्या, बरेच जण काय करतात, हे 10 खांब आहेत ना, 10 ने भागाकार करतात. भैया तो कार्यक्रम झाला, असं करायचं नाही. कारण 10 खांब जरी दिले असेल तर त्या दोघांमधलं अंतर जेव्हा आपण घेतो मित्रांनो ते नेहमी 1 ने कमी असतं. बघा इथं, आता इथं पेन चेंज करतो.
बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 खांब जर असेल तर अंतर 9च आपल्याला घ्यावं लागतं. म्हणून या ठिकाणी मित्रांनो 10 ने भाग न देता एकूण अंतराला काय करायचं आहे 720 ला तुम्ही नेहमीच कशाने भाग द्यायचा 9 ने भाग द्यायचा. म्हणजे जेवढे खांब असतील त्यातून एक वजा करून मग भाग द्यायचा आहे. मग आपल्याला प्रत्येक खांबातील समान अंतर काढता येईल. बघा 9 1 9 9 8 72 9 0 0. मित्रांनो या प्रत्येक खांबामध्ये अंतर किती मीटरचा आहे 80 मीटरचा आहे. मग तुम्हाला विचारलं काय दुसऱ्या व पाचव्या खांबातील अंतर किती. मग हा दुसरा खांब आहे मित्रांनो, हा पाचवा खांब आहे. या दोघांमधलं अंतर काढायचं आहे. मग इथं बघा 80 80 80 8 24 240 उत्तर येते. पर्याय क्रमांकामध्ये आपल्याला तिसरा पर्याय दिलेला. याला तुम्ही खांब जास्त असेल तर मोठा खांब पाचवा आणि छोटा खांब दुसरा यांचं मित्रांनो वजाबाकी करायचे. उत्तर येते 3 आणि 3 गुणिले जे प्रत्येक खांबातलं अंतर आहे 80 त्यांचा गुणाकार करायचा आहे. 8 3 24. बघा ह्या काड्या हे खांब आपल्याला प्रत्येक वेळेस घेता येणार नाही कारण आपल्याला जास्त खांब दिले असेल तर असं न घेता मित्रांनो फक्त जेवढे खांब दिलेले आहेत त्यातून एक वजा करायचा आणि दिलेल्या अंतराला भाग द्यायचा. चला पुढचं एक सोडूया. याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. चलो पुढच्या अशाच पद्धतीचं एक सोडूया म्हणजे तुमच्या डोक्यातला किडा निघून जाईल. चला भाऊ लक्ष दे. 18 खांबातील अंतर खांब आता 18 आहे 850 मीटर आहे. तर जर सर्व खांबांमध्ये अंतर सारखं असेल तर 5व्या व 9व्या खांबातील अंतर किती. मग एकूण अंतर किती दिले 850. खांब किती आहेत 18. तर आत्ता सांगितलं जेवढे खांब असतील त्यातून एक वजा करून भाग द्यायचा आहे. म्हणजेच मित्रांनो आपल्या इथं भाग द्यावा लागेल 17. मग 17 1 17 17 5 85 17 0 0. मित्रांनो प्रत्येक खांबातील अंतर 50 मीटर येत आहे आणि आपल्याला सांगितलं 5व्या आणि 9व्या खांबातील अंतर. मग 9 मधनं मित्रांनो 5चा जांगड उत्तर करा उरतंय 4. मग 4 गुणिले आपल्याला समान अंतर जे आलंय त्याच्यासोबत गुणाकार करायचा. 4 5 20 आणि मित्रांनो वय भैया चल 200 ये निकल गया आपला ऑप्शन नंबर 2. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचे. खांबातील अंतर तुमच्यासाठी एक प्रश्न खाली ठेवला आहे मित्रांनो. हा प्रश्न व्यवस्थित वाचा आणि याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला टाकायचं आहे. चला पुढचा प्रकार घेऊयात. बघा एक पोलीस व चोर यामधील अंतर पुढचा प्रकार आपण बघतोय. 400 मीटर आहे. पोलिसाला पाहून चोराने पळायला सुरुवात केली. बघा या ठिकाणी हा पोलीस आहे आणि या ठिकाणी चोर आहे. अय पिशी येऊन पोहतोय कोणाच्या तरी. आणि या दोघांमध्ये आपल्याला सध्या अंतर दिलं आहे 400 मीटर. ठीक है. इसने इसको देखा और ये भागने लगा. मित्रांनो मग त्याचा पाठलाग पोलिसांनी सुरू केला. पोलीस व चोर यांचा अनुक्रमे 11 किलोमीटर प्रति तास म्हणजे याचा वेग आहे मित्रांनो 11 किलोमीटर प्रति तास. आणि भाऊ 1600 मारणार आहे याचा लहान नाही करायचं भैया. 1600 5 मिनिट 10 सेकंदाचा टाइम आहे. 11 किलोमीटर प्रति तास आणि याचा आहे 10 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. आणि हा पण भरतीतून कटलेला पोरगा आहे 1600तून त्यामुळे हा चोर झालेला आहे. असं तर या ठिकाणी बघा यांच्यामध्ये अंतर कितीचं येते मित्रांनो 1 किलोमीटर प्रति तासाचा अंतर आहे. वेगामध्ये अंतर किती आहे 1 किलोमीटर प्रति तास. याचा अर्थ चोरापेक्षा हा प्रत्येक तासाला 1 किलोमीटर काय करणार आहे जास्त पळणार. 1 किलोमीटर म्हणजे किती रे भाऊ 1000 मीटर. 1000 मीटर हा किती वेळात पळणार आहे 60 मिनिटामध्ये. पुढे काय सांगितलं आपल्याला तर 12 मिनिटानंतर पोलीस व चोर यांच्यामध्ये किती अंतर असेल. मग 12 मिनिटं लगातार हा पोलीस पळतोय चोर बी पळतोय. मग या दोघांमध्ये अंतर किती कमी होईल. तर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी 60 मिनिटामध्ये 1000 मीटर तर 12 मिनिटामध्ये किती हे आपल्याला काढायचं आहे. मग या ठिकाणी यांचं काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं तिरकस गुणाकार करायचा. बघा
x गुणिला 60 वरती 12 गुणिले 1000 हे गुणाकाराचे समोर जाताना मित्रांनो होईल त्याचा भागाकार 0 0 कट 6 1 6 6 2 12 x बरोबर किती येते मित्रांनो 2 गुणिले 100 आणि बे 1 बे 0 जसेच्या तसे। याचा अर्थ 12 मिनिटानंतर हा पोलीस आणि चोर यांच्यामध्ये मित्रांनो 200 मीटरचा अंतर असणार आहे। हा 200 मीटरने पुढे असणार आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर येत आहे। याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका। चला अशाच पद्धतीचा प्रश्न आहे मित्रांनो, झटके न काही येऊ हटके प्रश्न आहे आपल्याकडे। चला पोलीस व चोर यांच्यामधील अंतर 200 मीटर आहे। शिपाई 8 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर अंतर पळतो व चोर 10 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर अंतर पळतो, तर चोराला पकडण्यास शिपायाला किती वेळ लागेल? पोलिसाला किती वेळ लागेल मित्रांनो? बघा हा पोलीस आहे मित्रांनो, हा पोलीस आहे, दांडा त्याच्या हातात होता आणि हा चोर आहे, ठीक आहे। हा एका जणीचं मंगळसूत्र घेऊन पळतो आहे। या दोघांमध्ये सध्या अंतर किती आहे? 200 मीटर आहे। आणि हा भैया पोलीस भैया काय करतोय? 8 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर पळतोय। 8 मिनिटांमध्ये मित्रांनो 1 किलोमीटर पळतो आहे आणि हा 10 मिनिटांमध्ये मित्रांनो 1 किलोमीटर पळतोय। म्हणजे मित्रांनो हा 2 मिनिटं जास्त पळतोय, तर 1 किलोमीटर म्हणजे काय? 1000 मीटर। 1 किलोमीटर म्हणजे काय? 1000 मीटर। याला जर आपण 8 ने भाग दिला तर आपल्याला हे कळेल की 1 मिनिटामध्ये पोलीस किती पळतोय आणि हा 1 मिनिटामध्ये किती पळतोय। याला 10 ने भाग देऊयात मित्रांनो। याचा जर भागाकार केला 8 1 8 उरले 2, 8 2 16 उरले मित्रांनो 4, 8 5 40। 1 मिनिटामध्ये पोलीस पळतो आहे 125 मीटर आणि 0 0 कटलं तर इथं मित्रांनो 100 मीटर। मग चोर 1 मिनिटात पळतो आहे किती मित्रांनो? 100 मीटर। याचा अर्थ पोलीस हा मित्रांनो 25 मीटर जास्तीचं पळतोय प्रति मिनिट। 25 मीटर काय करतोय? चोरापेक्षा जास्त पळतो आहे। बघा या ठिकाणी 25 मीटर हे 1 मिनिटामध्ये पळल्या जातात जास्तीचं। पोलीस हा चोरापेक्षा प्रत्येक मिनिटाला 25 मीटर जास्त पळतो आहे, तर 200 मीटर पोलिसाला कव्हर करायचं असेल हे वाला तर किती मिनिटे लागतील? तर आपण पकडूया x, या संख्येचा करूया तिरकस गुणाकार। मग या ठिकाणी काय मित्रांनो 25 गुणिला x आणि 200 गुणिला 1। x जसेच्या तसा हा गुणाकारातला इकडे भागाकारात जाईल। 200 1 200 खाली उरले मित्रांनो 25, 25 8 मित्रांनो काय येणार आहे 200। याचा अर्थ त्या पोलिसाला त्या चोरास पकडण्यास किती मिनिटे लागणार आहे? 8 मिनिटे। अशा पद्धतीने आपल्याला खाली दिलेला एक प्रश्न सोडवायचा आहे। व्यवस्थित बघून घ्या। हा प्रश्न व्यवस्थित सोडून आपल्या कमेंट बॉक्स मध्ये आपण उत्तर पाठवायचं आहे मित्रांनो। अशा पद्धतीने पुट प्रश्न आपले संपलेले आहेत। असेच नवनवीन वेगवेगळ्या विषयांचे गणित असेल, भूगोल असेल, इतिहास असेल, विज्ञान असेल आणि मराठी व्याकरण असेल या विषयांचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या विजय खिल्लारे सर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका मित्रांनो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।